महाराष्ट्र राज्याचे राज्य कृषी मंत्री आशिष जयस्वाल सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. महायुतीमध्ये एकमत नाही, कारण की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेट जे मंत्री आहेत त्यांच्याकडून म्हणजे त्यांनी राज्यमंत्र्यांकडून अहवाल मागवला आहे की त्यांना जे अधिकार आहे ते दिले नाहीत. त्याच्या संदर्भात सध्या चर्चा सुरू आहे. असं कुठली माहिती मला नाही, माझ्यापासून अशी कुठली माहिती मागितलेली नाही आणि अशा पद्धतीतला कुठलाही विषय आमच्या चर्चेत नाही. ब्रदर, अजितदादा पवारांनी आज एक बैठक घेतलेली होती की त्या बैठकीमध्ये सर्व जे मंत्री आहेत त्यांचे त्या मंत्र्यांना सल्ले दिले आहेत की तुम्ही वक्तव्य करत असताना योग्य ते वक्तव्य करा, कुठलाही वेगळा मॅसेज त्यांनी जनसामान्यामध्ये जाऊ नये. हे तर ही काळजी प्रत्येक राजकीय पक्षाने घेतली पाहिजे, प्रत्येक मंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि प्रत्येक अधिकाऱ्याने देखील घेतली पाहिजे. आपल्या बोलण्यामुळे काही चुकीचं मेसेज पब्लिकमध्ये जाऊन ही काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे प्रत्येकाला. ब्रदर, आज बालेवाडी या ठिकाणी एक ऐतिहासिक असा अधिकाऱ्यांची कार्यशाळा होत आहे. तुम्ही पण हे खरोखर एक मोठी जबाबदारी सांभाळताय. काय आमूलाग्र बदलण्याचा अजेंडा आहे? शेतीच्या संदर्भामध्ये जी काही आव्हानं आहे, शेतीचे जे काही प्रश्न आहे, शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी, शेतीमध्ये क्रांती करण्यासाठी, त्यासोबतच भविष्यामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची दिशा कशी असावी, आव्हानं कोणत्या समोर आहे, त्याच्यावर काय उपाययोजना करायला पाहिजे, यासाठी मागील 50-75 वर्षामध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीची कार्यशाळा होत आहे. आणि पूर्ण महाराष्ट्राचे मंत्री, राज्यमंत्री, सचिवासहित सर्व विभाग प्रमुख आणि सर्व जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांचं एकत्रित कार्यशाळा या ठिकाणी होत आहे. हे अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे आणि आजच्या चर्चेच्या नंतर निश्चितच राज्याला जे काही धोरणात्मक निर्णय घ्यायचा आहे त्या दृष्टीने जे काही शिफारशी येतील त्याचा विचार केला जाईल. शेवटचा प्रश्न विचारतो. राजू शेट्टी जे आहे ते म्हणतात की शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी आम्ही आता 19 एप्रिलला एक मोठं आंदोलन छेडणार आहोत. त्या सर्व गोष्टींकडे कसं बघताय? आम्ही शेतकऱ्यांना पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात मदत महायुतीच्या सरकारने केली, ती पूर्वी कधी झाली नव्हती. आणि आम्ही शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न करत आहोत. थेट त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे देत आहोत. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा विक्रम या सरकारने केलेला आहे आणि त्यामुळे कोणाला आंदोलन आणि मोर्चा काढण्याची गरज नाही. जे आश्वासन आम्ही टप्प्याटप्प्याने दिलेले आहे ते पूर्ण करू. महाराष्ट्राच्या जनतेने जो विश्वास आमच्यावर दर्शवला तो आमच्या कामामुळे दर्शवला. त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि त्यापेक्षा अधिक प्रभावी काम करून या निवडणुकीत जो निकाल आम्हाला मिळाला, जो प्रतिसाद मिळाला, असं काम करणार की भविष्यामध्ये याच्यापेक्षा जास्त प्रतिसाद लोकांचा मिळो आणि त्यांचे मन जिंकण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांच्या थेट अकाउंटमध्ये पैसे पाठवण्याचं काम आम्ही खरं तर सरकार करत आहोत. कोणाला आंदोलन करो किंवा नाही करू याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री यांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे.